श्री स्वामी समर्थ. सूर्य करणार मीन राशीत प्रवेश. या 4 राशींवर मोठे संकट. कधी खर्चात वाढ तर कधी आर्थिक नुकसान. कोणती काळजी घ्यावी? नमस्कार मित्रांनो, तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 15 मार्च रोजी एक महत्त्वाची घटना घडणार आहे. या दिवशी सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे, ज्याला सूर्य गोचर असे म्हटले जाते. विशेष म्हणजे सूर्य ज्या राशीत प्रवेश करणार आहे त्या राशीत आधीपासूनच शनी आणि शुक्र उपस्थित असणार आहेत. त्यामुळे या 3 ग्रहांची शक्तिशाली युती तयार होणार आहे. ग्रहांची अशी युती काही राशींसाठी प्रगतीचे संकेत देते, तर काही राशींसाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार या गोचराचा सर्वाधिक प्रभाव 4 राशींवर पडू शकतो. त्या राशी म्हणजे मेष, सिंह, तूळ आणि मीन. या राशींनी पुढील काही दिवस अधिक सावध राहणे आवश्यक आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. आपल्याला ही माहिती आवडली तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडासा सावधगिरीचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी अचानक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. काही कामे अपेक्षेप्रमाणे पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो. या काळात वरिष्ठांसोबत मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संयम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल, पण त्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. आर्थिक बाबतीत देखील थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करणे गरजेचे आहे. नातेसंबंधांच्या बाबतीतही थोडा तणाव जाणवू शकतो. काही वेळा लहान कारणांवरून वाद होऊ शकतात, त्यामुळे संवाद साधताना संयम राखणे आवश्यक आहे. तथापि या काळात सकारात्मक विचार ठेवल्यास आणि शांतपणे निर्णय घेतल्यास अनेक अडचणी सहज टाळता येतील. सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य हा स्वामीग्रह असल्यामुळे या गोचराचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित बदल घडू शकतात. काही वेळा मेहनत जास्त आणि परिणाम कमी असा अनुभव येऊ शकतो, त्यामुळे निराश होऊ नये. प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत देखील सावध राहणे आवश्यक आहे. कर्ज किंवा मोठ्या व्यवहारांपासून काही काळ दूर राहणे योग्य ठरेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संवाद आणि समजूतदारपणा अत्यंत आवश्यक आहे. या काळात स्वतःवर विश्वास ठेवणे आणि संयम राखणे हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ मानसिक तणाव वाढवणारा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. काही वेळा जास्त कामामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी मोठे आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे. घाईघाईत घेतलेले निर्णय नुकसान देऊ शकतात. नातेसंबंधांच्या बाबतीत देखील थोडे सावध राहणे आवश्यक आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. या काळात शांतपणे परिस्थिती हाताळल्यास अडचणी हळूहळू कमी होतील. मीन राशी. मीन राशीतच सूर्याचा प्रवेश होत असल्यामुळे या राशीच्या लोकांवर त्याचा प्रभाव सर्वाधिक जाणवू शकतो. या काळात काही लोकांना आत्मविश्वास कमी झाल्यासारखे वाटू शकते. कामात अडथळे येऊ शकतात किंवा अपेक्षित यश मिळायला उशीर होऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीत देखील थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. थकवा, झोपेची समस्या किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. आर्थिक बाबतीत देखील थोडे नियोजन करणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. तथापि हा काळ कायमचा नसतो. संयम, मेहनत आणि सकारात्मक विचार ठेवल्यास परिस्थिती लवकरच सुधारू शकते. या काळात काय काळजी घ्यावी? सूर्याच्या या गोचराच्या काळात काही साध्या गोष्टींची काळजी घेतल्यास नकारात्मक परिणाम कमी होऊ शकतात. वादविवाद टाळा. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या. कुटुंबासोबत वेळ घालवा. सकारात्मक विचार ठेवा. या गोष्टींचा अवलंब केल्यास अनेक अडचणी सहज टाळता येतील. उपाय. ज्योतिषशास्त्रानुसार काही साधे उपाय केल्यास ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी होऊ शकतो. 1. रोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य द्या. 2. रविवारी गहू आणि गूळ दान करा. 3. आदित्य हृदय स्तोत्राचा जप करा. 4. गरजूंना अन्नदान करा. 5. सूर्यदेवाची प्रार्थना करा. हे उपाय श्रद्धेने केल्यास मानसिक शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. एकूण 15 मार्च रोजी होणारे सूर्यगोचर काही राशींसाठी आव्हानात्मक ठरू शकते. विशेषतः मेष, सिंह, तूळ आणि मीन या राशींनी पुढील काही दिवस सावध राहणे आवश्यक आहे. तथापि कोणतीही ग्रहस्थिती कायमची नसते. वेळ बदलतो आणि परिस्थिती देखील बदलते. योग्य संयम, सकारात्मक विचार आणि योग्य निर्णय घेतल्यास कोणतीही अडचण पार करता येते. ज्योतिषशास्त्र आपल्याला फक्त संभाव्य संकेत देते. आपल्या कर्मांवर आणि प्रयत्नांवरच आपल्या भविष्याचा खरा मार्ग ठरतो. म्हणून घाबरून न जाता आत्मविश्वासाने पुढे चला. योग्य निर्णय, सकारात्मक विचार आणि संयम यामुळे जीवनात पुन्हा सुख आणि यश नक्कीच मिळेल.